हॅलो फ्रेंड्स, आपणा सर्वांचं सुप्रिया कोडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोग्राम पाहणार आहोत ज्याच्यामध्ये एंटर्ड कॅरेक्टर हे वोवेल आहे की कॉन्सोनंट आहे हे चेक करणार आहोत। म्हणजे प्रोग्राम असा असेल, प्रोग्राम टू चेक एंटर्ड कॅरेक्टर इज वोवेल ऑर कॉन्सोनंट। तर हा इफ एल्सशी रिलेटेड असा प्रोग्राम आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय हे पाहिलं होतं आणि त्याचे काही प्रकार पण पाहिले होते आणि इफ एल्स या पहिल्या प्रकार एक्सप्लेन केला होता मी मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड एक प्रोग्राम पण पाहिला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्सशी रिलेटेडच प्रोग्राम पाहणार आहोत। हा प्रॅक्टिस प्रोग्राम असेल आणि नंतर पुढे पण काही व्हिडिओज मी बनवणार आहे, तर त्यामध्ये पण आपण इफ एल्सचे थोडेसे प्रॅक्टिस प्रोग्राम करणार आहोत आणि त्यानंतर आपण कंट्रोल स्टेटमेंटचा पुढचा प्रकार पाहणार आहोत। तर आज आपण इफ एल्सचाच एक प्रॅक्टिस प्रोग्राम पाहणार आहोत। प्रोग्राम टू चेक एंटर्ड कॅरेक्टर इज वोवेल ऑर कॉन्सोनंट। तर चला मग आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करू। तर आता आपण प्रोग्रामचं नाव देऊया कमेंटमध्ये, प्रोग्राम टू चेक एंटर्ड कॅरेक्टर इज वोवेल ऑर कॉन्सोनंट। तर हे आपल्या प्रोग्रामचं नेम आहे, आपण कमेंटमध्ये दिलेलं आहे। जसं तुम्हाला माहिती आहे, कमेंट म्हणजे असा पार्ट असतो ज्याला कंपायलर पूर्णपणे इग्नोर करतो। हे फक्त यूजरच्या यूजसाठी आहे। आपल्याला लक्षात यावं की आपण हा कशाचा प्रोग्राम आहे किंवा अदर कुठल्या एखाद्या पर्सनने बघितलं तर त्याला लक्षात यावं, त्याच्यासाठी आपण कमेंट वापरतो। डॉक्युमेंटेशन पर्पजसाठी कमेंटचा वापर केला जात असतो। तर त्यानंतर आपण हेडर फाईल्स घेतोय। हेडर फाईल्स घेतल्यानंतर आपल्याला काही प्रीडिफाईंड फंक्शन्स आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये यूज करता येतात, म्हणून आपण आपण हेडर फाईल्स घेतो। त्यानंतर मेन फंक्शन घेतलं। आता आपल्याला कॅरेक्टर घ्यायचा आहे यूजरकडून, मग आपला जो डेटा टाईप असेल तो कॅर असेल, कारण की आपण कॅरेक्टर टाईपचा डेटा घेणार आहोत, म्हणून कॅर हा डेटा टाईप वापरला आणि व्हेरिएबलला नेम दिलं ch। आपल्याला आउटपुट क्लिअर स्क्रीनवरती पाहिजे म्हणून क्लिअर स्क्रीन हे प्रीडिफाईंड फंक्शन वापरलं आणि प्रिंटएफ मध्ये एक मेसेज दिला, एंटर द कॅरेक्टर। त्यानंतर स्कॅनफ हे प्रीडिफाईंड फंक्शन वापरलं। आता आपला जो डेटा आहे तो कॅरेक्टर टाईपचा आहे, त्यामुळे फॉर्मॅट स्पेसिफायर आपल्याला इथे %c वापरावा लागेल आणि $ch जो काही आपण कॅरेक्टर टाकणार ते ch या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल। आता इथे आपण इफ एल्स कंट्रोल स्टेटमेंटचा वापर करणार आहोत। तर आपल्याला सुरुवातीला वोवेल आणि कॉन्सोनंट म्हणजे काय हे सुरुवातीला आपण माहिती पाहिजे। तर त्याच्यामध्ये इंग्लिश अल्फाबेटमध्ये 26 अल्फाबेट आहेत एकूण, तर त्यामध्ये A-E-I-O आणि U हे 5 जे अल्फाबेट आहेत त्यांना आपण वोवेल्स म्हणतो आणि बाकीचे जे हे सोडून बाकीचे जे अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट म्हणतो। तर इथे कमेंटमध्ये मी देते, तर A-E-I-O आणि U हे वोवेल्स आहेत आणि अदर दॅन दॅट सर्व कॉन्सोनंट आहेत, B-C-D Z पर्यंत। तर हा जो पॉइंट आहे हेच आपल्याला कंडिशनमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक कॅरेक्टरला A-E-I-O-U सोबत कंपेअर करावं लागेल। जे काही आपण कॅरेक्टर एंटर करणार त्याला आपल्याला 5 कॅरेक्टर सोबत कंपेअर करावं लागेल। जर या 5 कॅरेक्टरपैकी जर तिथे मॅचिंग झालं तर आपल्याला आउटपुटमध्ये मेसेज येईल की इट इज वोवेल, आणि जर मॅच नाही झालं तर आउटपुटमध्ये येईल इट इज कॉन्सोनंट। तर अशी ही कन्सेप्ट आहे। तर इथे आपण कंपेअर करतोय आपण जे एंटर केलेलं कॅरेक्टर आहे ते ए आहे का, ऑर इथे आपण लॉजिकल ऑपरेटर वापरतोय ऑर, कारण की ऑरमध्ये एक जरी कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येतो, म्हणून आपण इथे लॉजिकल ऑर ऑपरेटर वापरला आहे। तर मी माझ्या चॅनलवरती लॉजिकल ऑपरेटर हे एक्सप्लेन केलेलं आहे। तुम्हाला जर लॉजिकल ऑपरेटरबद्दल काही शंका असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर A-E-I-O
आणि यू. आणि इथे डबल इक्वल टूच तुम्हाला वापरावं लागणार आहे, कारण की फक्त इक्वल टू म्हणजे काय असतं, असाइनमेंट ऑपरेटर असतो. डबल इक्वल टू म्हणजे तुम्ही कम्पेअर करताय की कॅरेक्टर ए आहे का. जर इथे कॅरेक्टर ए असेल, कंडिशन जर इथे ट्रू झाली तर तो लगेच ब्रॅकेटच्या मध्ये जाईल आणि मेसेज आपल्याला आउटपुट देईल की तुम्ही केलेलं एंटर केलेलं कॅरेक्टर काय आहे, वोवेल आहे, इट इज वोवेल. जर आपण ई कॅरेक्टर एंटर केलं असेल तर इथे मॅच होईल का, नाही, ए आणि ई मॅच नाही होणार. मग तो पुढे जाईल आणि इथे चेक करेल की ई मॅच होत आहे का. कंडिशन ट्रू झाली तर पुढे तो जाणारच नाही. जिथे कंडिशन ट्रू झाली तो पुढे जाणार नाही, लगेचच आतमध्ये ब्रॅकेटमध्ये येऊन आपल्याला मेसेज प्रिंट करेल की इट इज वोवेल. तर अशा पद्धतीने 5 कॅरेक्टरसोबत मॅचिंग चेक केलं जाईल. कंडिशन जर ट्रू झाली तर तो वोवेल म्हणून प्रिंट करेल आणि हे 5ही कॅरेक्टरसोबत जर कंडिशन मॅच नाही झाली तर मग आपल्याला तो मेसेज देईल की इट इज कॉन्सोनंट. आपल्याला आउटपुट होल्ड करण्यासाठी एक प्रीडिफाईंड फंक्शन वापरावं लागेल, गेटch. तर आता असा हा प्रोग्राम आहे, आपण एक्झिक्यूट करून पाहूया. कॅरेक्टर फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं ई तर आपल्याला आउटपुट दाखवतोय तो इट इज वोवेल. आणि कॅरेक्टर जर आपण AEIOU सोडून घेतलं फॉर एक्झाम्पल जी तर इट इज कॉन्सोनंट असा मेसेज आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथे हा इफ आणि एल्सचा पार्ट लक्षात घ्यायचा आहे. इफमध्ये जे काही कॅरेक्टर असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आय एंटर केलं तर इथे आय मॅच होणार नाही पहिल्या कंडिशनला. ऑरमध्ये एक जरी कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट ट्रू असतं, त्यामुळे मग इथे चेक नाही झालं तर मग हा पार्ट बरोबर आहे का तो चेक करेल. इथे मॅचिंग होतं आहे का चेक करेल. इथे पण मॅच नाही होणार, इथे आय आणि आय मॅच होईल. मॅच झाल्यानंतर तो लगेचच ब्रॅकेटमध्ये येईल आणि आपल्याला आउटपुट देईल इट इज वोवेल. आणि यापैकी जर कुठलेच याच्याशी कॅरेक्टर मॅच नाही झालं तर तो एल्सच्या पार्टला जाईल आणि इट इज कॉन्सोनंट असा मेसेज डिस्प्ले करेल. तर असा हा प्रोग्राम आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा प्रोग्राम नक्की समजला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.